घरपट्टीबाबत प्रशासक काळातील ठराव कायदेशीर आहे का? राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल. महासभेत उद्या वादळी चर्चेची शक्यता. महानगरपालिकेने भांडवली मूल्य पद्धतीने लागू केलेल्या घरपट्टी आकारणी विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या 5 नगरसेवकांनी संयुक्तपणे सोमवारी होणाऱ्या महासभेत चर्चा करण्याची मागणी केलेली आहे. सदरचा विषय सभेच्या पुरवणी मागण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. या नगरसेवकांनी घरपट्टी आकारणीबाबत प्रशासक काळात झालेला ठराव कायदेशीर आहे का यासह 7 मागण्या केलेल्या आहेत. यावर सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. नगरसेवक अभिजित भोसले यांच्या पुढाकाराने भोसले यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान, नगरसेविका साक्षी वारगावे, स्नेहल सावंत, नसीमा नाईक यांनी नगर सचिवांना संयुक्त निवेदन दिलेलं आहे आणि यात 7 प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत. लोकनियुक्त महासभा अस्तित्वात नसताना आणि आचारसंहितेपूर्वी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी प्रशासकांनी सदरचा ठराव केला असून तो कायदेशीर आहे का याची पडताळणी करावी. एकाच मालमत्तेवर भूखंड आणि बांधकाम या दोन्ही घटकांवर स्वतंत्रपणे आकारणी होत असल्याचा तांत्रिक दोष दूर करावा. मुख्य रस्ता आणि आतील गल्लीतील मालमत्तांना समान दर लावणे अन्यायकारक आहे. नमूद भारांक निश्चित करावा. दिव्यांग शाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, मराठी शाळा, धर्मादाय संस्थांना कर सवलत द्यावी. घरातून व्यवसाय करणारे वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट यांना निवासी दर लागू करावेत. महापालिकेनं आवश्यक उपविधी तयार न करता उपयोगित कर आकारला असून त्याबाबत महासभेने निर्णय घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.